आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 5. अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म. इट्स ब्रोकन upper part was so inclined that its top touched the ground, making an angle of 30 degrees with the ground. The distance from the foot of the tree and the point where the top touched the ground was 10 meter. What was the height of the tree? आता ते त्यांनी काढून दाखवलेलं आहे आपल्याला. आपण बाय फिगर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ए बी काय आहे? झाड आहे आणि भाग तुटलेला आहे, तो आहे आपला ए सी पॉईंट. आणि त्यामुळे हा ए पॉईंट जो आहे तो आलेला आहे डी वरती, म्हणजे ए सी इज इक्वल टू सी डी आलेला आहे. आणि ज्यावेळेला तो पडला त्यावेळेला तो कितीचा अँगल ऑफ एलिव्हेशन किती करत होतो? 30 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन होतं. लिहून घेतलेलं आहे सगळं आपण. आता आपण एक्सप्लेनेशन बघूया, सोल्युशन बघूया. ॲज शोन इन फिगर 6.13, सपोज ए बी इज द ट्री. इट वॉज ब्रोकन ॲट सी पॉईंट अँड इट स्टॉप टच ॲट D point. At D, angle CDB equal to 30 degree. BD is equal to 10 मीटर. किती वरती पडलेला आहे? 10 मीटर वरती पडलेला आहे. त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला. The distance from the foot of the tree and the point where the top touched the ground was 10 मीटर. मग आपण इथे लिहून घेतलं 10 मीटर. मग आपण केलेला आहे बी सी इज इक्वल टू एक्स मीटर आणि सी ए इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू वाय मीटर. तर आपण डायरेक्ट इथे वाय लिहून घेऊया. इन राईट अँगल सी डी बी tan 30 डिग्री इज इक्वल टू बी सी अपॉन बी डी. अपोजिट अँगल अपॉन ॲडजसंट अँगल. आपली tan 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे? 1 अपॉन इन द रूट 3 इज इक्वल टू आपल्याला एक्स, आपण बी सीला एक्स पकडलेलं आहे आणि बी डी आपली आहे 10. लिहून घेतलं एक्स अपॉन 10. काय होईल? एक्स इज इक्वल टू, लिहून घेऊया आपण इथे, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. पुढचं आपल्या बरंचसं एक्सप्लेनेशन बघत जायचं आहे. मी लिहून घेतलेलं आहे, बाकीचं नाही मी लिहून घेत. 1 इन द रूट 3 इज इक्वल टू एक्स अपॉन 10. बघूया आता पुढचं एक्सप्लेनेशन आपण लिहित जाऊया आपण. ओके, आता मला काढायचं आहे 1 इंटू 10 इज इक्वल टू एक्स इंटू इन द रूट 3. ठीक आहे, झालं. आता हा झाला 10 इज इक्वल टू इन द रूट 3 एक्स. तर नुसतं मला फक्त एक्स पाहिजे म्हणून 10 हा इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इथे डिवायडेड बाय 3. ओके, ठीक आहे, आपण इथे लिहून घेऊया. काय झालेलं आहे? 10 आणि इन द रूट 3, कारण हा इथे मल्टिप्लिकेशन इथे आल्यानंतर तो झालेला आहे डिवाइडमध्ये. हा झाला 10 इन द रूट 3 अपॉन इन द रूट 3 इज इक्वल टू एक्स. आता आपल्याला त्या पद्धतीने वायचा आन्सर काढलेलं आहे. बघूया आपण कसं दिसतो आहे आपल्याला. वाय कुठे दिसतो आहे? आपल्याला एक्स कळला, दाखवते मी तुम्हाला. आता एक्स कळला आपल्याला, म्हणजे हा आपला एक्स होता. आपला आन्सर मिळालं 10 इन द रूट 3. बरोबर आहे. आपल्याला वाय काढायचा आहे. कोणता इथे अँगल तयार झालेला? राईट अँगल तयार झालेला आहे. आपल्याला हायपोटेनस शोधून काढायची आहे. आपण वापरू शकतो इथे पायथागोरसचा थेरम. आपण वापरून बघूया पायथागोरसचा थेरम. त्याने डायरेक्ट उत्तर काढून दाखवलेलं आहे तुम्हाला. मला कदाचित कळणार नाही आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा परत एकदा समजावून सांगते आहे. मग आपण लिहिलेलं आहे हायपोटेनस आहे आपली वाय. लिहून घेतलं वाय. लिहून घ्या हवं तर वरती की बाय पायथागोरस थेरम आपला एक्स किती आहे? 10 इन द रूट 3 द होल स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर. करेक्ट. आता जर काय ह्याचा आपण स्क्वेअर केला तर काय 100 अपॉन 100 अपॉन 3 प्लस 100. मग आता जर का मला 3ने मल्टिप्लिकेशन करायचं असेल याला, कारण मला काय करायला डिनॉमिनेटर सेम करा, म्हणजे काय होईल आन्सर 100 प्लस 100 इंटू 3 300 डिवायडेड बाय 3. मग आन्सर माझं काय येईल? 100 प्लस 300
400 अपॉन 3. समोर इथे काय आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 400 अपॉन 3 आहे. मग देअरफॉर वाय इज इक्वल टू माझं काय येईल, मी काय करेल, स्क्वेअर रूट काढेन. म्हणजे मग 400चं स्क्वेअर रूट आहे 20 आणि 3चा इन द रूट 3 होईल. 3चा किती होईल, इन द रूट 3 होईल. बरोबर आहे. म्हणून त्यांनी डायरेक्टली तुम्हाला आन्सर लिहून दिलेलं आहे. वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 20 इन द रूट 3. मिळालं तुम्हाला आन्सर. कळलं तुम्हाला हे आन्सर कसं काढलेलं आहे. तुम्ही हवं तर एक्सप्लेनेशन तुमच्या बुकवरती लिहून घ्या किंवा जर का तुम्ही वहीवरती माझ्याबरोबर सोडवत असाल तर हे सगळं एक्सप्लेनेशन तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. म्हणजे पुन्हा परत जेव्हा तुम्ही हा प्रश्न सोडवाल तेव्हा तुम्हाला आन्सर आठवेल. आता पुढे बघूया आपण. आता आपल्याला काय काढायचं आहे, काय झालेलं आहे, इथे हा एक्स आहे आणि आपण म्हटलं ए सी इज इक्वल टू सी डी. का, कारण वरचा हा टॉप पडला आणि तो डीवरती टच झालेला आहे, टच ॲट द ग्राउंड. त्यामुळे आपला ए सी सेम आहे. म्हणजे आपला आन्सर जेव्हा ए बीचं काढायचं असेल तेव्हा काय येईल, ए सी प्लस बी सी म्हणजे एक्स प्लस वाय. मग आपण लिहून घेतलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 इन द रूट 3 प्लस 20 इन द रूट 3. इन द रूट 3 सेम असल्यामुळे एकदा लिहून घेतलेलं आहे. 10 प्लस 20 इज इक्वल टू 30. म्हणजे आपला आन्सर आला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू काहीतरी वेगळंच आन्सर लिहिलं. काय करायचं, हे कसं काय आन्सर आलं. तर आता बघूया आपण हे आन्सर कसं आपल्याला शोधून काढायचं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं काय आन्सर आलेलं आहे. मी काय लिहून घेतलेलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 30 इन द रूट 3. आता असं तर आन्सर येणार नाही आहे 30 अपॉन इन द रूट 3. मग अशी आपण 10 अपॉन इन द रूट 3 काढलं, पण नंतर आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली लिहिता येईल किंवा काहीतरी व्यवस्थित आन्सर दिसेल म्हणून आपण ते लिहून घेतलेलं आहे. आता तर आपल्याला तसं लिहिता येणार नाही आहे. मग आता काय करूया आपण, इन द रूट 3 घालवण्यासाठी आपण काय करूया, रॅशनलाइज करूया. म्हणजे आपण इन द रूट 3ने त्याला मल्टिप्लाय करूया. म्हणजे मग आन्सर काय होईल आपलं 30 इन द रूट 3 अपॉन 3. बरोबर आहे. इन द रूट 3 इंटू इन द रूट 3 इज इक्वल टू इन द रूट 9. 9चा आपला स्क्वेअर रूट आहे 3 लिहून घेतलेलं आहे. आता काय होईल, 30 आहे आणि 3 आहे. 3 1 जा 3 आणि 3 1 जा 3 0 ॲज इट इज. म्हणजे आपला आन्सर आलं 10 इन द रूट 3. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 इन द रूट 3. आता ह्याच्याही पुढचा आन्सर आहे. आपल्या बऱ्याच वेळेला बघा आपल्याला दिलं होतं इन द रूट 3ची आपल्याला व्हॅल्यू दिली जाते किंवा आपण बघितलं tan 61ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला क्वेश्चन्समध्ये कधी कधी इन द रूट 3ची व्हॅल्यू दिलेली असते. त्यावेळेला 10 इंटू जी काही व्हॅल्यू दिलेली आहे तिने मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढा. पण आत्ता त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही आहे. हे आन्सर तुमचं बरोबर आहे. इथे तुम्हाला हे सगळं केल्यानंतर 2 मार्क मिळणार आहेत. कारण तुम्ही आधी पहिला एक्सची व्हॅल्यू काढाल, वायची व्हॅल्यू काढाल, 1 मार्क मिळालेला आहे आणि मग एक्स प्लस वाय करून ही व्हॅल्यू काढाल, 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. पण जर का इन द रूट 3ची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे आणि जर का तुम्ही ती काढली नाही तर तुम्हाला ह्याचा हाफ मार्क कट होईल अँड 1.5 मार्क मिळेल. काढलीत तर 2 मार्क्स पूर्ण मिळते. त्यांनी जसं दिलेलं आहे तसं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. इन द रूट 3ची तुम्ही लक्षात ठेवून तिकडे लिहायची आहे अशी काही गरज नाही. त्याने दिली असेल तर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून काढायची, त्याने दिलेली नसेल तर ॲज इट इज आन्सर ठेवायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 इन द रूट 3. मग तुम्ही खाली वाक्य लिहू शकता, देअर फॉर हाईट ऑफ द ट्री वॉज 10 इन द रूट 3 मीटर. हे बघा मी लिहून दाखवलेलं आहे आपल्याला. हाईट ऑफ द ट्री वॉज 10 इन द रूट 3 मीटर.